हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आता आम्ही चाललोय घरी बसून, आज कंटाळा आलाय, सुट्टीचा दिवस आहे, ह्यांना सुट्टी आहे, अहोंना सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग कुठे जायचं तर असं विचार केला कुठे जायचं तर अशा एका इंटरेस्टिंग ठिकाणी आम्ही चाललोय। तर बघूया कुठे आम्ही जातोय। तर बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। आणि बघूया आता श्रिया काय काय मजा करते तिथे जाऊन ते। चलो जाऊन तर पोचलो होतो तिथे, पण गेल्या गेल्या आम्हाला लागली होती भूक, तर छान असा समुद्रकिनारी जाऊन असा वडापाव एन्जॉय केला आणि मग असं मस्त व्ह्यू घेत होतो। छान मस्त समुद्राच्या लाटा उधळून समोर येत होत्या आणि सनसेटसुद्धा होत आलं होतं, त्याच्यामुळे फार सुंदर वाटत होतं। असं इथे बसायलासुद्धा खूप छान वाटत होतं दगडांमध्ये। पण श्रिया आमच्यासोबत होती लहान, त्याच्यामुळे आम्ही आणखीन पुढे असं जाऊ शकत नव्हतो। तर त्याच्यामुळे मग तिला घेऊन, आणि ती वडापाव खात नाही, त्याच्यामुळे तिला दिसलं हे चिप्सचं पॅकेट, हे माझे मिस्टर आणि श्रिया माझी मुलगी। तर असं छान असं मस्त व्ह्यू असा मी शूट करायचा प्रयत्न करत होती। नंतर तिथे लोक वाढत होती। आम्ही साधारण 4:30-5च्या दरम्यानच तिकडे गेलो होतो। त्याच्यानंतर ह्या पॉईंटवरून म्हणजे तिकडे छोटे छोटे स्टॉल्स होते, तर भूक लागलेली होती म्हणून आम्ही पहिल्याच स्टॉपला थांबलो आणि मग अजूनसुद्धा पुढे असं पूर्ण समुद्र किनाऱ्यावर जायला रस्ता होता, तिथून आम्ही जात होतो, पण चालायला भरपूर लागणार होतं म्हणून ह्यांनी पटकन अशी गाडी काढून घेतली। तिथे जवळच आम्ही गाडी पार्क करून घेतलेली। सो म्हटलं की गाडीने जाऊया, आणि बाजूला बघताय रोड आणि त्याच्या बाजूला छानसा समुद्रकिनारा। वाव, एवढा व्ह्यू सुंदर बघायलाच मिळणार नव्हता। असं छान मस्त आजूबाजूला ग्रीनरी होती, छान नारळाची झाडं वगैरे होती, आणि मग हे सगळं एन्जॉय करत आम्ही पुढे चाललो होतो। तर आता आम्ही येऊन पोचलोय उरण बीचला। हे मागे खाली उतरलेत आणि म्हणजे आम्हाला अलिबागची सवय आहे, तर इथे कसं आहे म्हणजे भरती आहे, त्याच्यामुळे मे बी असं असेल, माहित नाही, आम्ही पहिल्यांदाच आलोय। त्याच्यामुळे इथे आजूबाजूला अशी दगडं आहेत, पण मग आता श्रिया आहे सोबत, तर तिला खेळण्यासाठी मग ती मातीत खेळण्यासाठीची भांडी असतात ती घेऊन फिरते, पण असं खेळायला इथे काहीच भेटत नाहीये। मे बी भरती आहे म्हणून असं असू शकतं, पण अलिबागला कसं थोडंफार काहीतरी मिळतं। भरती मागच्या वेळेस होती तरी पण ती थोड्याशा मातीत अशी खेळली होती, तर असं, तर मग तेवढी अशी मजा करता येत नाहीये। समुद्र खूप छान आहे, आजूबाजूला खूप छान वातावरण आहे, थोडीफार अलिबाग बीचला पण आहे तशी आहे प्रदूषण, म्हणजे घाण वगैरे आहे, लोक येतात कचरा करतात वगैरे असं। तर मग हे असं सगळं आहे आणि आम्ही आलोय आता बीचवर, म्हणजे एकदा उतरलो आम्ही, तर थोडंफार स्नॅक्स खाल्लं आणि आता परत थोडंसं पुढे आलोय आणि परत आनंद घेतोय समुद्राचा। तर चला बघूया, तुम्हाला सुद्धा दाखवते हा आनंद। चलो, तर इथे हिला फायनली माती दगड भेटलंय खेळायला। असं ते दगडात खेळते ती, आता संसार मांडलाय। कसं तिकडे किती लांब होतो आपण। हो, आहा, काय बघताय हा व्ह्यू, काय सुंदर दिसत होता, अगदी मन मोहून टाकत होता। आणि मागे दिसतोय ONGCचा प्लांट, म्हणजे उरणपासून आतमध्ये येईपर्यंत आम्हाला 2 प्लांट दिसले ONGCचे। त्याच्यानंतर पुढे हा टोकाला आहे समुद्रकिनारा। थोडा वेळ अहोंकडे मोबाईल दिला आणि म्हटलं थोडंसं आमचं शूट करा, तर मी जशी बसली आहे तशी पण श्रिया बसायला मागत होती, म्हणजे मला कॉपी करत होती ती, म्हणजे माझ्यासारखंच तिला सगळं करायचं असतं। आहा, काय समुद्राच्या लाटा येत होत्या, फार सुंदर वाटत होतं आणि असं वाटत होतं की तिथेच बसून
बसून राहावं. खूप छान मस्त असं मनमोहून टाकत होत्या. ह्या लाटा बघितल्यात कशा मस्त दगडावर आपटल्या जातात आणि बघायला पण एवढं सुंदर वाटत होतं की असं वाटत होतं की टक लावून तिथेच बघत राहावं. श्रेया बघताय ना कशी बघते ती, सेम मम्मीसारखी. समुद्रकिनारी आलोय तर मग मला हे असं एवढा लाटा छान बघून मला एक गाणं आठवलं. ते असं, हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगावरी शहारा. हा असा बेसुरा आवाज माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.